नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 6 भूमिती उपघटक 32 त्रिमिती वस्तू व घडणे स्वाध्याय 32.1 प्रश्न पहिला. पुढीलपैकी कोणता आकार इतर आकारांपेक्षा वेगळा आहे? पर्याय आहेत त्रिकोण, आयत, गोल आणि वर्तुळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोल. हा पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे का? तर त्रिकोण, आयत आणि वर्तुळ या द्विमितीय वस्तू आहेत. द्विमितीय वस्तू म्हणजे ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते, जाडी अगदी नगण्य असते, त्यांना आपण द्विमितीय वस्तू म्हणतो. म्हणून हे 3 आकार वेगळे आहेत आणि पर्याय क्रमांक 3 गोल हा वेगळा आकार आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोल. प्रश्न दुसरा. ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल? विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्न आकृती आहेत आणि या पर्यायामध्ये दिलेल्या 4 उत्तर आकृती आहेत. तर प्रश्न आकृती वरून बघितल्यानंतर कशी दिसेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जर आपण बघितला तर एका समोर एक असे चौरस या ठिकाणी 2 नाही आहेत. खाली 3 चौरस आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 अशी आकृती दिसेल. पर्याय क्रमांक 3 का दिसणार नाहीये? तर 3 चौरस समोर आणि एका चौरसाच्या पाठीमागे दुसरा चौरस आहे, अशी आकृती पण दिसणार नाहीये. आणि पर्याय क्रमांक 4 आपण बघितला तर 3 चौरस एका समोर म्हणजे एका शेजारी एक आहेत आणि मधला जो चौरस आहे त्याच्या पाठीमागे एक चौरस असा प्रश्न आकृतीमध्ये दिसत नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 सारखी सुद्धा वरून आकृती दिसणार नाहीये. तर पर्याय क्रमांक 2 सारखी रचना वरून बघितल्यानंतर दिसेल. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल? विद्यार्थी मित्रांनो, उघडा डबा जर तयार करायचा असेल तर बाजूनं 4 बाजू लागतील. म्हणजे 1, 2, 3, 4 बाजूच्या 4 बाजू असतील आणि खालची एक बाजू 5 आणि वरची बाजू जी असेल तर उघडा डबा करण्यासाठी वरची बाजू उघडी असेल. म्हणजे ओपन भाग असेल तो. म्हणजे एकूण 5 बाजू असतील. आता पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 6 चौरस आहेत. म्हणजे 6 चौरसापासून उघडा डबा तयार होणार नाही, तर तो बंद डबा तयार होईल. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 चौरस आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उघडा डबा तयार होणार नाही. पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितला तर 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण 5 चौरस आहेत. म्हणजे या 5 चौरसापासून आपल्याला उघडा डबा तयार करता येऊ शकतो. म्हणून आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 पासून आपल्याला उघडा डबा तयार करता येणार नाही. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण की हे 5 भाग म्हणजे 4 भाग बाजूचे असतील आणि खालचा एक भाग असे 5 आणि वरचा भाग उघडा असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 पासून आपण उघडा डबा तयार करू शकतो. या घडणीपासून उघडा डबा तयार होईल. प्रश्न चौथा. पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 म्हणजे वर्तुळ जर आपण वरून, बाजूनं आणि समोरून जर बघितलं तर आपल्याला सारखंच दृश्य दिसेल. पर्याय क्रमांक 2 आपण शंकू जर वरून बघितला तर वेगळा दिसेल, बाजूनं वेगळा दिसेल आणि समोरून बघितला तरीसुद्धा तो वेगळा दिसेल. पर्याय क्रमांक 3 सुद्धा जो दंडगोल आहे तो बाजूनं बघितला, वरून बघितला किंवा समोरून बघितला तर तो वेगळा दिसेल. पर्याय क्रमांक 4 सुद्धा समोरून बघितला, बाजूनं बघितला अथवा वरून बघितल्यानंतर तो वेगळा आकार दिसेल. पण पर्याय क्रमांक 1 आपण समोरून, बाजूनं अथवा वरून पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेला आपल्याला सारखाच आकार दिसेल, प्रत्येक वेळेला सारखंच दृश्य दिसेल. म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा. पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही? विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरून जर बघितलं तर आपल्या लगेच लक्षात येईल. तर पर्याय क्रमांक 1 ही घडण इष्टिका चितीची नाही आहे. तर इष्टिका चिती म्हणजे ज्याला आपण इष्टिका चिती ही आयताकृती आकाराची असते. इष्टिका चितीचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण बांधकामासाठी वापरतो ती वीट असेल किंवा आपली कंपास बॉक्स असेल, हे इष्टिका चितीचं उदाहरण आहे. मग पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर हा चौरसाकृती आहे, तो घनाच्या आकाराचा आहे आणि इष्टिका चिती ही घनाच्या आकाराची नसते. इष्टिका चिती ही आयताकृती असते.
म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा इष्टिका चिती नाही आहे. आपण पर्याय क्रमांक 2 बघूया. या ठिकाणी आयताकृती आहे. प्रत्येक जो आपल्याला या ठिकाणी चौकोन दिसतोय तो आयताकृती आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 या तीनही इष्टिका चितीचे आकार आहेत. पण पर्याय क्रमांक 1 हा इष्टिका चितीचा आकार नाही आहे, तर तो घनाचा आकार आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6वा यामध्ये काहीतरी सुधारणा सांगितलेली आहे. त्यामुळं हा प्रश्न मी या ठिकाणी सांगत नाही. त्यानंतर आपण जाऊ पुढच्या 7व्या प्रश्नाकडं. प्रश्न 7वा, पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? मित्रांनो, पेंटोमिनो म्हणजे 5. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 1, 2, 3, 4, 5 एकूण 5 घन आहेत. म्हणजे ही पेंटोमिनोची आकृती आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण 5 घन आहेत. म्हणजे ही सुद्धा पेंटोमिनोची आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 1, 2, 3, 4, 5 यामध्ये सुद्धा 5 घन आहेत. म्हणजे ही पेंटोमिनोची आकृती आहे. आणि पर्याय क्रमांक आपण 4 बघितला तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण 6 घन आहेत. म्हणजे ही पेंटोमिनोची आकृती नाही. म्हणून 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8वा, पुढील आकृती दुमडून घन बनविल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? मित्रांनो, 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? म्हणजे 5च्या समोर कोणता अंक असेल? तर मित्रांनो, 4 आपण यापासून जर आपण घन बनवला तर 4च्या समोर असेल 2, 6च्या समोर असेल 3 आणि 1च्या समोर 5 असेल. म्हणजे 5च्या समोर 1 असेल. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं. एक अंक सोडून एक अंक घ्यायचा. म्हणजे 4च्या समोर कोण असेल तर 6 सोडून 2 घेतला. त्यानंतर 6च्या समोर 5 सोडून 3 असेल. म्हणजे 5च्या समोर कोण असेल तर 5च्या समोर असेल 1. म्हणजे फक्त मध्ये हा 6 सोडून द्यायचा. 5च्या समोर 1 अंक असेल. म्हणून 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1. प्रश्न 9वा, आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? प्रश्न नंबर 8 सारखाच सेम हा प्रश्न आहे. आरच्या समोर कोणतं अक्षर येईल? मित्रांनो, यूच्या समोर ए अक्षर येईल, पीच्या समोर आय येईल आणि आरच्या समोर यल. आरच्या समोर काय येईल? यल. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुन्हा समजून घ्या. यूच्या समोर ए, पीच्या समोर आय आणि आरच्या समोर यल. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीनं त्रिमिती, वस्तू व घडणी या टॉपिकवरील प्रश्न संपलेले आहेत. यानंतर राहिलेले सर्व स्वाध्याय चॅनलवरती अपलोड होतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.